बंजारा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी डॉक्टर मोहन चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर जे आता सुनावणी झाली आणि स्वतः डॉक्टर मोहन चव्हाण आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, हे संपूर्ण प्रकरण काय होतं? आपण याचिका दाखल केली होती, जेव्हा आता सुनावणी झाली. बंजारा समाजाची काशी असलेली पोहरा देवी, तमाम 16 करोड बंजारा समाजाचे जे आराध्य दैवत आहे भारताचं, संत शिवालाल महाराज, या संत शिवालाल महाराजांचे वंशज जे आमचे बंजारा समाजाचे महंत आहेत, ते महंत उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्री निवास यांच्याकडे गेले होते. जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यांची परवानगी वगैरे घेऊन गेले होते. घेऊन गेल्यानंतर आमच्या महंतांनी, बंजारा समाजाच्या महंतांनी प्रथम त्यांना विभूती दिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विभूती दिल्यानंतर त्या विभूतीचा सन्मान न करता विभूती हातात घेतली व जवळच्या माणसाच्या हातात दिली व तात्काळ झटकून टाकली. म्हणजे विभूतीच न झटकता तमाम बंजारा समाजाच्या भावना त्यांनी झटकून टाकल्या आणि आमचे आराध्य दैवत शिवालाल महाराज यांचा त्यांनी अपमान केला. तेवढंच नाही तर आमचे महंत हे पोहरादेवी येथून प्रसाद त्यांनी स्वतः तयार करून घेऊन गेले होते. तयार करून घेऊन गेल्यानंतर ते प्रसाद उद्धव ठाकरे यांना देणार, घ्या म्हणून प्रसाद आदरपूर्वक सांगत होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी तात्काळ तो प्रसाद नाकारला. म्हणजे बंजारा समाजाचा पूर्ण भावना यामधून पूर्ण दुखावल्या गेल्या. यासाठी मी नांदेड येथे पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी त्यांच्यावर समाजाच्या भावना दुखल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून तक्रार अर्ज दिला. काही दिवसानंतर कोर्टात गेले नांदेड येथे. कोर्टातून सुद्धा आम्हाला जे जे पाहिजे ते न्याय मिळाला नाही. त्यानंतर मान्य उच्च न्यायालय येथे कोर्टात याचिका दाखल केली. परंतु मला असं कळलं की याचिका फेटाळली आहे. तरी जे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानाचा मला हक्क दिलेला आहे, त्या हक्काच्या चौकटीत बसून पुढे काय करता येईल ते आम्ही नक्कीच करू. हा लढा कायम चालू ठेवू. सर, त्यात माहिती अशी समोर येते की न्यायालयाने तुम्हाला जे आहे ते 2 लाखाचा दंड ठोठावला आहे आणि 3 आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन तो दंड द्यावा, अशी माहिती समोर येते. हां, सविस्तर मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून कळालेलं आहे. परंतु माझ्या वकिलांना मी चर्चा करेल यात काय आहे काय नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधानात हक्क दिले त्या चौकटीत कसं राहून काय समोर करता येईल आणि चर्चा करून याच्यातून निश्चित आम्ही समोरचं मार्ग बघू. सर, तुमच्या याचिकेवर न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की हे केवळ प्रसिद्धी आहे, सेलिब्रिटी होण्याचा मार्ग आहे, कायद्याचा प्रक्रियेचा गैरवापर आहे. कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? तसं ठीक आहे, माननीय कोर्टाचा आपण मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. परंतु प्रथम आमच्या बंजारा समाजाचा यांनी उद्धव ठाकरे यांनी अपमानच केलेला आहे. कारण त्यांनी विभूतीचा गैर टाळणे किंवा प्रसाद टाळणे एखाद्या महंत महाराजाच्या हातातून, कारण सर्वसाधारण माणसाच्या हातातून घेतलं बरं आहे, घेतलं नाही तर चालते, पण महंतांचा अपमान केला आणि तमाम बंजारा समाजाचा अपमान केला. एककडे तुम्ही अशा भावना व्यक्त करतात, मात्र कोर्टाला ते मान्य नाही. आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? कायद्याच्या चौकटीत बसून पुढे काय करता येईल माझ्या सविस्तर माझ्या वकिलांना मी चर्चा करेल. या पुढील आम्ही दिशा आम्ही ठरवू. या संदर्भात तुम्ही राज्यातील बंजारा समाजांची काही बैठक वगैरे घेणार आहेत का? विधानसभेच्या अनुषंगाने काही रणनीती ठरवणार आहेत का? आता ते नंतर होईल, परंतु समाजाच्या भावना दुखावल्या यासाठी आम्ही लगेच बैठका घेऊत आणि यावर आम्ही तोडगा काढूत आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसून समाजाला न्याय आणि समाजाच्या जे भावना दुखावल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही समोर काय करायचे आमच्या वकिलांना बोलून आम्ही ठरवणार आहोत. सुप्रीम कोर्टात जाणार आहेत तुम्ही? ते वकिलांना विचारूनच आपण समोर आम्ही चर्चा करूत. निश्चितच हे होते डॉक्टर मोहन चव्हाण यांनी जे ते आपली सविस्तर भूमिका मांडली आणि वकिलाला विचारून पुढील प्रक्रिया करू असंही ते म्हणालेत. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.